नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील या ठिकाणी आज आपल्याला विज्ञानाचा एक महत्त्वाचा व्हिडिओ बघायचा आहे आणि आपलं लेक्चर असणार आहे ते जीवाणू आणि जीवाणूजन्य रोग यावर बॅक्टेरिया आणि त्याच्या संदर्भातले डिसीज आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत मित्रांनो। मी स्वतः विविध पुस्तकातून त्यामध्ये क्रमिक पुस्तकांचा सुद्धा समावेश आहे। जुने जे काही प्रश्न आलेले आहेत त्याला धरून सुद्धा मुद्दे या ठिकाणी या नोट्समध्ये घेतलेले आहे आणि त्याच्यावर आपल्याला आजचं लेक्चर बघायचं आहे। जीवाणूपासून होणारे रोग असा एक वेगळा प्रश्न येत असतो आणि त्यामध्ये बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं की विषाणूजन्य रोग कोणते आणि जीवाणूजन्य रोग कोणते ते लक्षात राहत नाही आपल्या। त्याच्यासाठी एक आपण अतिशय छान अशी शॉर्ट ट्रिक सुद्धा शोधलेली आहे जी लेक्चरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाठच करून घेणार आहोत। म्हणजे जीवाणूमुळे होणारे रोग कोणते आहे हे तुम्हाला सहज लक्षात राहील। मित्रांनो, पहिला मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे जीवाणू नेमकं कशाला म्हणायचं, बॅक्टेरिया नेमकं कशाला म्हणायचं। ओके, बॅक्टेरिया संदर्भात विविध विधानं जेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जातील तेव्हा तुम्हाला ते बॅक्टेरियाची वैशिष्ट्ये माहीत असली पाहिजे। बॅक्टेरियाची एक व्याख्या म्हणू आपण ज्याला, बॅक्टेरिया ही संकल्पना तुम्हाला कळालेली आहे की नाही हे जेव्हा आयोग विचारेल किंवा एखादं मंडळ विचारेल तेव्हा तुम्हाला ते जमलं पाहिजे। बघा, पहिलाच मुद्दा तो म्हणजे बॅक्टेरिया हे बहुधा, त्याला सामान्यतः असा शब्द सुद्धा आपण वापरू शकू, ते एकपेशीय असतात। कसे? एकपेशीय, एकाच पेशीपासून बनलेले। आता दुसरा मुद्दा तो म्हणजे विषाणूशी तुलना जर आपण केली जीवाणूची तर विषाणूपेक्षा आकाराने जीवाणू हे कसे असतात, मोठे असतात। आपण जेव्हा क्रमिकचं लेक्चर घेतलेलं आहे यावर त्या ठिकाणी हा मुद्दा व्यवस्थित बघितलेला आहे। त्यांचं आकारमान नेमकं कसं असतं, विषाणूचं किती असतं, बॅक्टेरियाचं किती असतं हे आपण पाहिलेलं आहे। परंतु एक साधारण विषाणूपेक्षा मोठे असतात। पुढे जे जीवाणू असतात या जीवाणूंना केंद्रक नसते। काय म्हणतोय मित्रांनो मी? केंद्रक नसते। याच्यामधले गुणसूत्र हे मुक्त स्वरूपात असतात। ओके, केंद्रक नसल्यामुळे गुणसूत्र मुक्त स्वरूपात असणार आहे। आणि पेशी रचना यांची कशी आहे तुम्हाला मुद्दा पुढचा हा क्लिअर असला पाहिजे की बाबा जीवाणूमध्ये जी पेशी आहे त्याच्यामध्ये मग काही अंगक आहेत की नाही। आपण पाहिलेलं आहे पेशीची संघटना, पेशीची रचना, पेशीमधले अंगक कोणते असतात हे आपण पाहिलेले आहे। ती अंगक या जीवाणूमध्ये सुद्धा असणार आहे। ओके, तर ते आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे। पुढचा मुद्दा, जीवाणू काही फायदेशीरही असू शकतात, काही जीवाणू घातक सुद्धा असू शकतात। म्हणजे हा मुद्दा आपल्याला क्लिअर असला पाहिजे की घातक सुद्धा जीवाणू आहेत आणि फायदेशीर सुद्धा जीवाणू आहेत। आणि जीवाणूचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे ते कोणत्याही वातावरणात राहू शकतात। ते जमिनीत राहू शकतात, पाण्यात राहू शकतात, ते अंतराळात सुद्धा राहू शकतात। ओके, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे जीवाणू ही संकल्पना जी आहे ती आता तुम्हाला क्लिअर होईल। पुन्हा एकदा एकदम शॉर्ट 2-3 सेकंदामध्ये, जीवाणू एकपेशीय असतात, विषाणूंहून मोठे असतात, त्यांच्यामध्ये केंद्रक नसतं म्हणून मुक्त गुणसूत्रे दिसतात, त्यांच्या पेशीची विशिष्ट पेशी रचना असते, काही फायदेशीर आणि काही घातक असतात आणि ते कोठेही राहू शकतात, कोणत्याही वातावरणामध्ये तग धरू शकतात, कोणत्याही वातावरणामध्ये जगू शकतात, हे लक्षात घ्या। आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे जीवाणूंचे जे प्रकार आपण पाहतो की बाबा फायदेशीर जीवाणू कोणते आणि घातक जीवाणू कोणते। मित्रांनो, फार महत्त्वाचा मुद्दा आहे। तुम्हाला कदाचित थोडंसं काळसरपणा या ठिकाणी आहे, थोडं ब्लॅक त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही 480 या क्लॅरिटीमध्ये व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला चांगलं त्या ठिकाणी दिसायला मदत होईल आणि आवाजाचा काही प्रॉब्लेम नसेल असं मला वाटतं। आवाज फार महत्त्वाचा आहे मित्रांनो। आता फायदेशीर जीवाणू कोणते आणि घातक जीवाणू कोणते? ओके, आणि यावर पुन्हा पुन्हा प्रश्न आलेले आहेत। म्हणजे फायदेशीर जीवाणू जे आहे रायझोबियम असेल किंवा ॲझॅटोबॅक्टर असेल, मित्रांनो तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका काढून बघा, तुम्हाला दोनही मुद्द्यांवर सातत्याने प्रश्न दिसतील। मग आपण बघतो आहोत रायझोबियम हा जो फायदेशीर उपयुक्त असा जीवाणू आहे त्याच्याबद्दलचे काही मुद्दे, नेमकं रायझोबियम काय आहे। ओके,
तर रायझोबियम हा जो जीवाणू आहे तो शिंबाधारी वनस्पतींच्या मुळामध्ये आढळतो. आता शिंबाधारी म्हणजे काय? तुम्ही भुईमुगाच्या शेंगा बघितल्या असतील, तुम्ही मटकी बघितली असेल. ओके, अशा ज्या वनस्पती आहेत त्यांची जी मुळं असतात त्यांच्यामध्ये, म्हणजे ज्यांना थोडक्यात शेंगा येत आहेत, अशा वनस्पतीच्या मुळामध्ये रायझोबियम हा जीवाणू आढळतो. हा जीवाणू काय करतो आहे, जे हवेतील नायट्रोजन आहे ना ते त्या वनस्पतीसाठी उपयुक्त ठरवण्याचं काम करत असतो. मित्रांनो, म्हणजे रायझोबियम आणि वनस्पती या एकमेकांना पूरक आहेत. काय रायझोबियम करतो आहे हवेतील नायट्रोजन वनस्पतीसाठी उपयोगात आणण्याचं काम. त्याच्यातून काय होतं आहे, जैविक खत तयार होतं आहे. आणि तो जो रायझोबियम जीवाणू आहे हा अन्नासाठी त्या वनस्पतीवर अवलंबून आहे. म्हणजे बघा, रायझोबियमचाही फायदा होतो आहे, वनस्पतीचाही फायदा होतो आहे. दोघं एकमेकांवर जगता आहेत असं आपण म्हणू. म्हणजे वनस्पतीचं जे अन्न आहे ते नायट्रोजन म्हणू आपण त्याला, ते त्या ठिकाणी रायझोबियम मार्फत मिळतं आहे. आणि दुसरं रायझोबियम हा त्या वनस्पतीवर जगतो आहे. याला सहजीवन पद्धती असं आपण म्हणत असतो. ओके, ती या ठिकाणी लक्षात घ्या. रायझोबियम आणि वनस्पतीची फायदेशीर आहे. ओके, जैविक खतामध्ये अत्यंत महत्वाचा असा घटक म्हणून तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. पुढे आपल्याला बघायचं आहे पुढचा फायदेशीर जीवाणू, तो म्हणजे ॲझॅटोबॅक्टर. याचं सुद्धा काम तेच आहे. हवेतील नायट्रोजनचे स्थिरीकरण करण्यामध्ये ॲझॅटोबॅक्टर अत्यंत महत्वाचा आणि उपयुक्त असा जीवाणू तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. म्हणजे बघा, नायट्रोजन स्थिरीकरण याच्या संदर्भातले दोन जीवाणू कोणकोणते? पहिला रायझोबियम आणि दुसरा ॲझॅटोबॅक्टर. दोन्हीही पाठ असली पाहिजे. तिसरा लॅक्टोबॅसिलस नावाचा एक जीवाणू आहे. मित्रांनो, याच्यावर एक पुन्हा आलेला प्रश्न, तो म्हणजे हा नेमका कुठे आढळतो? जे दही असते त्या दह्यामध्ये आपल्याला लॅक्टोबॅसिलस जीवाणू आढळतो, जो की उपयुक्त आहे. ओके, तर अशा पद्धतीने रायझोबियम, ॲझॅटोबॅक्टर आणि लॅक्टोबॅसिलस हे तीन जीवाणू उपयुक्त आहेत. एवढं या ठिकाणी लक्षात घ्या. मग त्याचा आढळ कशात आहे, त्याचं नेमकं कार्य काय आहे ते आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. त्यानुसार तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चालेल, आता फायदेशीर जीवाणू आपण बघितले. दुसरा प्रकार आहे, दुसरे काही जीवाणू आहेत जे घातक आहेत, जे मनुष्य प्राण्यासाठी घातक आहे किंवा इतर प्राण्यांसाठी सुद्धा घातक आहेत. त्याच्यामध्ये एक जीवाणू म्हणजे स्टॅफिलोकोकस. स्टॅफिलोकोकस कसा घातक आहे? जे खाद्यपदार्थ असतात मित्रांनो, त्या खाद्यपदार्थावर एन्टेरोटॉक्सिन हे विषारी रसायन तयार करण्याचं काम हा स्टॅफिलोकोकस नावाचा जीवाणू करत असतो. मग याच्यामुळे काय होतं, तर याच्यामुळे तुम्हाला जुलाब, उलट्या असे परिणाम तुमच्या शरीरावर दिसायला लागतात. त्यामुळे एक घातक जीवाणू म्हणून आपण याच्याकडे बघतो. दुसरा क्लोस्ट्रिडियम हा जीवाणू आहे. आता हा जीवाणू नेमका कुठे आढळतो, तर जे हवाबंद डबे असतात, हवाबंद डब्यातील जे खाद्यपदार्थ असतात त्यांची जी एक विशिष्ट मुदत आहे वापरण्याची, ती मुदत जर संपली तर त्या ठिकाणी हे क्लोस्ट्रिडियम नावाचे जीवाणू घातक आपल्यासाठी ठरत असतात. तर अशा पद्धतीने स्टॅफिलोकोकस आणि क्लोस्ट्रिडियम हे दोन जीवाणू जे की घातक जीवाणू आहेत म्हणून आपण लक्षात घेऊया. मित्रांनो, अत्यंत महत्वाचा मुद्दा, आपण फायदेशीर जीवाणू 3 पाहिले या ठिकाणी आणि घातक जीवाणू 2 बघितले, जे की अत्यंत महत्वाचे आहेत. पुढे आपण जातो आहोत. जीवाणूजन्य रोग आपल्याला बघायचे आहे की बाबा इतरही जीवाणू आहेत. आपण हे उदाहरण दाखलवर घातक आणि उपयुक्त जीवाणूची काही उदाहरणं घेतली, परंतु इतरही जीवाणू आहेत ज्यांच्यापासून अत्यंत घातक, ज्याला आपण जीवघेणे म्हणतो, किंवा मानवी जीवनावर अत्यंत विपरीत परिणाम करणारे असे काही जीवाणू आहेत, ज्यापासून तसे भयंकर असे आजार होऊ शकतात, रोग होऊ शकतात. ते जीवाणूजन्य रोग कोणते? ओके, आता या जीवाणूजन्य रोगाची एक यादी तुम्हाला माहीत असली पाहिजे. आधी आपण महत्वाचे जीवाणूजन्य रोग बघू, नंतर ते शॉर्टकट बघू की
जीवाणूजन्य रोग नेमके कोणते आहेत? तर बघा, पहिला महत्वाचा रोग तो म्हणजे विषमज्वर. मित्रांनो, खरं म्हणजे आपण याला विषमज्वर म्हणण्याऐवजी आपण टायफॉइड म्हणून जास्त ओळखतो. तुम्ही बघा, निरीक्षण करा, तुम्ही विषमज्वर हा शब्द सहसा ऐकत नाहीत. तुम्ही टायफॉइड ऐकलेला असतो, अरे याला टायफॉइड झालेला आहे. नेमकं काय आहे मग हे? कशापासून होतो हा रोग? टायफॉइड हा रोग नेमका होतो कशापासून? तर हा जीवाणूपासून होतो. तो जीवाणू म्हणजे सालमोनेला टायफी. सालमोनेला टायफी या जीवाणूपासून टायफॉइड रोग होतो आहे. बरं, हा एका व्यक्तीला झाला, ओके, एका व्यक्तीला झाल्यानंतर हा दुसऱ्या व्यक्तीपर्यंत नेमका जातो कसा? काय? एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जातो कसा? तर हा दूषित पाण्यातून जाऊ शकतो, दूषित अन्नातून जाऊ शकतो. आपल्या घरामध्ये ज्या माश्या असतात, त्या माश्या, एक माशी या अन्नावरून त्या अन्नावर बसलेली आहे, त्याच्या मार्फत सुद्धा, घरमाशी ज्याला आपण म्हणतो, त्यांच्या मार्फत सुद्धा या जीवाणूचा प्रसार होऊ शकतो. आता हा प्रसार होतो आहे आणि एखाद्या व्यक्तीला टायफॉइड होतो आहे. आता जेव्हा टायफॉइड होतो, नेमकं तेव्हा त्या व्यक्तीच्या कोणत्या शारीरिक अवयवाला बाधा करतो तो जीवाणू, ते महत्वाचं आहे. मित्रांनो, तशा स्वरूपाचे प्रश्न असतात की एखादा आजार झाला, मग तो आजार नेमका कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर टायफॉइडच्या बाबतीत तो आतड्यावर प्रादुर्भाव करणारा एक महत्वाचा जीवाणू आहे. आतडी जी असतात, तुमची जी पचन संस्था आपण म्हणतो, काय, पचन संस्था, तिला बाधा आणण्याचं काम हा सालमोनेला टायफी करत असतो आणि त्याच्यापासून मग हा टायफॉइड होतो आहे. मग नेमकी लक्षणं काय दिसतात? कसं समजायचं की बाबा या व्यक्तीला टायफॉइड झालेला आहे? बघा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे भूक मंदावण्याचं कार्य करतं. भूक लागत नाही त्या व्यक्तीला. त्याच्यानंतर ताप जो आहे त्या व्यक्तीचा तो अत्यंत वाढतो. 104° इतका ताप त्या ठिकाणी होत असतो. पुढे पोट असेल, छाती असेल, याच्यावर पुरळ येतात. त्याच्यानंतर अतिसाराचा त्रास होतो. त्याच्यानंतर मळमळ सुद्धा होते. कशाची लक्षणं आहे? टायफॉइडची लक्षणं आहेत. बरं, झाला टायफॉइड, झाला विषमज्वर, आता करायचं काय? बरोबर का? कारण की उपचार पद्धती फार महत्वाची आहे. नेमका उपचार काय करायचा टायफॉइडवर ते लक्षात घ्या. बघा, टायफॉइड झाला आहे की नाही याचं तुम्हाला निदान जर करायचं असेल तर आधी तुम्हाला विडाल टेस्ट करावी लागेल. कोणती टेस्ट? विडाल टेस्ट. त्याच्यावरचं औषध कोणतं आहे मित्रांनो? क्लोरोमायसेटिन हे त्याच्यावरील एक उपयुक्त औषध आहे, क्लोरोमायसेटिन. आणि लस कोणती? तर TAB ही एक लस आहे. नवीन सुद्धा टायझला असेल, टायफिन V1 असेल, या लसी सुद्धा आता नव्याने उपलब्ध झालेल्या आहेत. तर आपल्याला माहित असलं पाहिजे, टायफॉइड म्हटलं की कोणत्या जीवाणूपासून होतो आहे, त्याचा प्रसार कसा होतो आहे, त्याची बाधा नेमकी कोणत्या अवयवाला होती आहे, टायफॉइडची लक्षणं काय आहेत, त्याच्यावर उपचार कोणकोणते आहेत. मित्रांनो, कोणताही रोग तुम्ही जेव्हा अभ्यासतात तेव्हा एवढे मुद्दे जे आहेत तुम्हाला व्यवस्थित तुमच्या नोट्समध्ये आले पाहिजे. आता तुम्हाला या ठिकाणी मी ज्या नोट्स काढलेल्या आहेत, मला वाटतं त्याच्यावरून तुम्हाला बरीचशी आयडिया येईल की अरे नोट्स कशा काढल्या पाहिजे. थोडासा कुठेतरी वेगळेपणा आणा, त्याच्यामध्ये तक्ता असला पाहिजे, एखादी आकृती असली पाहिजे, एखादं वर्तुळ असलं पाहिजे, एखादा आलेखात्मक काहीतरी भाग असला पाहिजे. काय होतं ते समजायला सोपं जातं. पुढचा या ठिकाणचा महत्वाचा आजार आहे तो म्हणजे धनुर्वात, जीवाणूजन्य रोग, ज्याला आपण टिटॅनस म्हणतो. बघा, तुम्ही याचं सुद्धा मराठीपेक्षा इंग्रजी नाव जास्त त्या ठिकाणी प्रचलित आहे. ओके, आपण म्हणतो बघा TTचं इंजेक्शन घ्यावं एखाद्याने, एखाद्याला काही लोखंड वगैरे लागलं तर त्याला TTचं इंजेक्शन घेण्यासाठी पाठवलं जातं. टिटॅनस असं त्याचं नाव आहे. ग्रामीण भागामध्ये TTचं इंजेक्शन आपण त्याला म्हणतो आहे. प्रतिबंधात्मक स्वरूपामध्ये ती लस असते थोडक्यात. आता याचं नेमकं कोणत्या जीवाणूपासून होतो? पहिला मुद्दा धनुर्वात हा, तर तो क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी नावाचा जीवाणू आहे, ज्याच्यापासून धनुर्वात होतो आहे, टिटॅनस होतो आहे. आता याचं फार भयंकर आहे. हा एकदम लगेच तिथे जाणवत नाही, पण जर बाधा झाली तर मध्यवर्ती चेतासंस्था, मित्रांनो, डायरेक्ट सेंट्रल नर्वस सिस्टीम ज्याला आपण म्हणतो आहे, डायरेक्ट आपल्या मेंदूवर आघात याच्यातून होऊ शकतो. फार घातक ठरू शकतो हा रोग
त्यामुळे या ठिकाणी काळजी घ्यावी लागते. आणि याचा प्रसार काय आहे, ओल्या जखमेतून याचा प्रसार होणार आहे. तुम्हाला जखम झालेली आहे, नवीन नवीन ताजी जखम आहे, त्याच्यातून याचा प्रसार होणार. लक्षणं काय दिसतात बरं याच्यामध्ये, कसं ओळखणार तुम्ही टिटॅनस? एखाद्याला धनुर्वात झालेला आहे किंवा टिटॅनस, तर दातकिळी बसते त्या व्यक्तीची, तिला ताप येऊ शकतो, तिला तीव्र वेदना होऊ शकतात. ही काही लक्षणं या ठिकाणी आहेत. आता उपचार काय, तर DPT लस, जिला आपण त्रिगुणी लस असं म्हणत असतो, जी धनुर्वात असेल, डांग्या खोकला असेल, यावर उपयुक्त एक महत्वाची लस आहे. क्षयरोग या 3 रोगांवर उपयुक्त. ओके, तर अशा पद्धतीने धनुर्वात. पुढचा मित्रांनो या ठिकाणी रोग आहे तो म्हणजे क्षयरोग. अत्यंत महत्वाचा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे अतिशय संसर्गजन्य रोग म्हणून आपण क्षयरोगाकडे बघत असतो. संसर्ग याचा पटकन होतो आहे, हा फास्टमध्ये पसरतो आहे. याला आपण खरं म्हणजे TB असा सुद्धा एक प्रचलित शब्द गावाकडे वगैरे तुम्ही बघाल तर याला TB म्हणतो आपण. याला आपण क्षयरोग म्हणत नाही किंवा ट्युबरक्युलोसिस असंही म्हणत नाही. याला आपण थोडक्यामध्ये काय म्हणतो, TB झालेला आहे. म्हणजे गमतीचा मुद्दा सांगतो, गावाकडे जर तुम्ही गेलात, म्हातारे वगैरे मंडळी असतील तर ते, मी तरी ऐकलेलं आहे, आता प्रत्येकाचा अनुभव असेल असं नाही, पण तो TB ऐवजी TV झाला असंही म्हणतात. काय म्हणजे टेलिव्हिजन TV झाला त्याला, किंवा तिला TV झालेला आहे असं सुद्धा आहे. ओके, चला पुढे जाऊया आपण. नेमका होतो कशापासून क्षयरोग जो आहे, TB जो आहे, तो नेमका कशापासून होतो? तर बघा, त्याला कारणीभूत असलेला जो जीवाणू आहे तो आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली किंवा ट्युबरक्युली असंही त्याला म्हटलं जातं. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. मित्रांनो, या जीवाणूचं नाव तुमचं तोंडपाठच असलं पाहिजे, कारण की हे विचारले गेलेलं आहे विविध एक्झामला. क्षयरोग, त्याचा जीवाणू मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. आता नेमका हा रोग होतो कशाला, कोणत्या अवयवाला हा रोग होतो? बघा, तुम्हाला मुख्यतः माहीत असलेला एकच अवयव असणार आहे की बाबा फुफ्फुसाचा आजार आहे. क्षयरोग म्हणजे काय आहे, फुफ्फुस, बाबा ते छाती दुखते. ओके, फुफ्फुसाचा आजार आहे. मात्र मित्रांनो, फुफ्फुसाला सर्वाधिक होणारा आजार हा आहे. ओके, फुफ्फुस हे मुख्य अवयव, याच्याकडून बऱ्याच वेळेस बाधित होतं, परंतु मूत्रपिंड, हाडे, मज्जारज्जू, मेंदू यांना सुद्धा क्षयरोग होऊ शकतो. हे नीट लक्षात ठेवा. तशा स्वरूपाचं विधान असू शकतं आणि ते फसवणारं आहे. ओके, त्याच्यामुळे फक्त फुफ्फुसालाच नव्हे, मुख्यतः फुफ्फुसाला असं लक्षात घ्या, आणि इतरही अवयवांना या ठिकाणी त्याच्यावर हा जीवाणू आघात करू शकतो, हे लक्षात राहू द्या. आता क्षयरोग जो आहे, या क्षयाचे जे जीवाणू होते त्यांचा शोध कोणी लावला बरं? तर रॉबर्ट कॉक यांनी क्षयाच्या जीवाणूंचा शोध लावलेला आहे. रॉबर्ट कॉक हे नाव सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. मग आपण म्हणतो आहे की बाबा अतिशय संसर्गजन्य आहे, बरोबर? क्षयरोग, TB, नेमका संसर्ग जो आहे, प्रसार जो आहे, याचा होतो कशातून? तर याचा प्रसार मित्रांनो, एक तर थुंकीमधून, तुम्ही थुंकलेले आहात कुठेतरी, किंवा दुसरं ड्रॉपलेट्स, तुम्ही खोकलेले आहात, तुम्हाला शिंक आली, आणि जर तुम्ही त्या ठिकाणी TBने बाधित असाल तर ते त्या ड्रॉपलेट्समधून जे काही जीवाणू जाणार आहे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या अंगावर, तो व्यक्ती पुन्हा तोंडाला वगैरे कुठेतरी हात लावणार, त्याच्यातून त्या व्यक्तीला हा रोग होऊ शकतो. थुंके आणि ड्रॉपलेट्स हे 2 अत्यंत महत्वाचे वाहक या ठिकाणी आहेत, वहनाची साधनं आहेत असं आपण म्हणू शकतो. आता क्षयरोग झाला हे नेमकं ओळखायचं कसं? क्षयरोगाची नेमकी लक्षणं कोणती असतात, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर बघा, खोकला असेल, ताप असेल, थुंकीतून रक्त पडणे असेल, वजन कमी होणे असेल, अशी जर लक्षणं दिसत असतील तर तो क्षयरोग असेल. खोकला फार महत्वाचं लक्षण आहे याचं. खूपच दिवसाचा खोकला जडलेला आहे, जुना खोकला ज्याला आपण म्हणतो, तो बरा होत नाहीये साधारण औषधांनी, तर समजू शकतो आपण की अरे हा TB असू शकतो. मग नेमकं उपचार पद्धती काय आहे, याच्यावर काय उपचार करायचे? जर एखाद्याला क्षयरोगाची लागण झाली किंवा TB झाला तर करायचं काय? पहिला मुद्दा म्हणजे निदान करावं लागेल तुम्हाला की बाबा हा झालेला आहे की नाही. त्याच्यासाठी मग एक्सरे टेस्ट आहे, TB टेस्ट आहे. एक्सरे फुफ्फुसाचा असेल, तो काढल्यानंतर कळेल की अरे ते फुफ्फुस बाधित झालेले आहेत का,
किती झालेले आहेत, त्यावरून त्याचं स्वरूप, त्याचा टप्पा तोही लक्षात येईल. पुढे औषध याच्यावर कोणतं आहे तर स्ट्रेप्टोमायसिन हे औषध आहे. कशावर? क्षयरोगावर स्ट्रेप्टोमायसिन हे अत्यंत उपयुक्त असं औषध. लस कोणती आहे याच्यावर तर BCG ही लस आहे. कोणती? BCG लस तुम्ही बघता आहात. ही अत्यंत महत्वाची अशी लस आणि एक उपचार पद्धती जिच्यावर प्रश्न विचारले जातात ती म्हणजे डॉट्स उपचार पद्धती. कोणती? डॉट्स उपचार पद्धती. आता डॉट्स नेमकं काय आहे? डॉट्स म्हणजे डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स आपण ज्याला म्हणतो आहोत. डॉट्स, डी म्हणजे डायरेक्टली, ओ म्हणजे ऑब्झर्व, टी म्हणजे ट्रीटमेंट, एस म्हणजे शॉर्ट कोर्स. डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. मित्रांनो, हा खूप दिवसापासून राबवला जाणारा एक कार्यक्रम आहे, उपचार पद्धती आहे. आणि कशा अंतर्गत राबवला जातो मग हा कार्यक्रम तर RNTCP अंतर्गत हा कार्यक्रम राबवला जातो. RNTCP एक स्कीम आहे, एक प्रोग्राम आहे. त्याचाही लॉंग फॉर्म तुम्हाला माहित असला पाहिजे. रिव्हाइज नॅशनल TB कंट्रोल प्रोग्राम. काय? RNTCP, जो की 1997 पासून तुम्ही नोटिंग करून घेऊ शकतात. 1997 पासून अंमलात येत असलेला एक महत्वाचा प्रोग्राम, जो क्षयरोगासंदर्भातली जी डॉट्स उपचार पद्धती आहे त्याच्यासाठी निधी पुरवतो आहे किंवा त्याच्या अंतर्गत आपण तो निधी घेतो आहोत. मित्रांनो, अशा पद्धतीने क्षयरोग. आता पुढचा आजार आहे, पुढचा रोग आहे तो म्हणजे गटसर्प, डिप्थेरिया. गटसर्प नेमका होतो कशाला तर शोषण संस्थेला होतो आहे. लक्षणं काय आहे? श्वसनाला त्रास होतो आहे, घसा लाल होतो आहे. आणि जीवाणू कोणता तर कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरी या जीवाणूपासून हा डिप्थेरिया होतो आहे किंवा घटसर्प होतो आहे. आणि याचा प्रसार हवेमार्फतच, जो काही ड्रॉपलेट्स आपण बघितले दवबिंदू त्यांच्यातून एकमेकांपर्यंत पसरत असतो. हा औषध म्हणाल तर पेनिसिलिनची लस आहे. त्याच्यानंतर DPT जी आपण त्रिगुणी लस म्हटलो. मित्रांनो, ही त्रिगुणी लस नेमकी काय आहे, कोणत्या 3 आजारांवरची आहे ते एकदा लक्षात घ्या. बघा, डिप्थेरिया, घटसर्प, त्याच्यानंतर डांग्या, खोकला आणि त्याच्यानंतर धनुर्वात, असे 3 आजार यांच्यावरील ही DPT लस किंवा त्रिगुणी लस आहे. तिन्हींसाठी एकत्र हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आता घटसर्पानंतर पुढचा एक महाभयंकर असा रोग, जो की अत्यंत घातक आहे. घातक म्हणण्यापेक्षा त्याचे ते इफेक्ट फार वाईट असतात, तो म्हणजे कुष्ठरोग. मित्रांनो, कुष्ठरोगाला तर लेप्रसी असंही म्हटलं जातं. याला हॅन्सनचा आजार असंही म्हटलं जातं, हॅन्सन्स डिसीज. त्याने याच्यावरच्या या आजाराचा शोध लावलेला आहे, त्याच्यावरच्या जीवाणूचा. ओके, बघा जीवाणू कोणता आहे नेमका कुष्ठरोगावरचा, या लेप्रसीवरचा तर मायकोबॅक्टेरियम लेप्री. मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे हा रोग होत असतो. नेमका हा बाधा कशावर आणतो तर जी परिघीय चेतासंस्था आहे आपली, त्या परिघीय चेतासंस्थेला बाधित करण्याचं काम, PNSला बाधित करण्याचं काम कुष्ठरोगामध्ये होत असतं. कुष्ठरोग मग नेमका पसरतो कसा, त्याचा प्रसार कसा होतो आहे तर एकमेकाशी संपर्क तुमचा आला किंवा रक्ताची देवाणघेवाण झालेली आहे बाधित व्यक्तीच्या, किंवा द्रवबिंदू जे आहे, ड्रॉपलेट्स जे आहेत त्याच्या मार्फत सुद्धा हा जीवाणू पसरू शकतो. आता कुष्ठरोग ओळखण्याची जी लक्षणं आहेत मित्रांनो, अत्यंत सहज त्या ठिकाणी लक्षात येणारे आहेत. बघा, एखाद्या व्यक्तीचं बोटं झडायला लागलेली आहेत, त्या ठिकाणी अंगावर, चेहऱ्यावर सुरकुते आलेले आहेत, चट्टे पडता आहेत, त्वचा कोरडी पडते आहे, तर त्या ठिकाणी तो कुष्ठरोग असू शकतो. ओके, मग त्या लक्षणाचे त्या टप्प्याटप्प्यानुसार ती लक्षणं आणखी घातक होत जातात, जास्त इफेक्टिव्ह होत जातात, हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढचा रोग आहे तो म्हणजे न्यूमोनिया. मित्रांनो, हा सुद्धा सातत्याने ग्रामीण भागामध्ये वगैरे जीवाणूजन्य रोग आपण बघतो. न्यूमोनिया, ज्याच्यात की छातीत दुखतं, बऱ्याच वेळेस श्वसन दाह सुद्धा होत असतो. हवेमार्फत पसरणारा हा न्यूमोनिया रोग आहे. आणि हा जो होतो आहे तो डिप्लोकोकस न्यूमोनी या जीवाणूपासून होणारा रोग आहे. फुफ्फुसाला सूज येते याच्यामध्ये,
न्यूमोनिया बघा लहान बाळांना वगैरे सुद्धा बऱ्याच वेळेस न्यूमोनियाची बाधा होत असते. फुफ्फुसाला सूज येणे हे फार महत्त्वाचं याचं त्या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे. आणि याच्यावर औषध कोणतं तर पेनिसिलिन हे औषध या ठिकाणी आहे. मित्रांनो तुमच्यासाठी माझा प्रश्न आहे, पेनिसिलिन याचा शोध नेमका कोणी लावलेला आहे? पेनिसिलिन हे जे औषध आहे याचा शोध कोणी लावलेला आहे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचा पुन्हा पुन्हा विचारला गेलेला प्रश्न आहे. आणि आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे जातो आहे, ते म्हणजे आपली ट्रिक. बघा, कोणताही टॉपिक शिकत असताना जर तुम्ही ट्रिक्सचा वापर करायला शिकलात तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतात, दीर्घकाळ लक्षात राहतात. आता हे जीवाणूजन्य रोग आहे, तुम्ही आता फक्त जीवाणूजन्य या ठिकाणी अभ्यासले म्हणून तुम्हाला लगेच लक्षात येईल, चला बाबा क्षयरोग आम्ही अभ्यासला, कुष्ठरोग अभ्यासला, गडसर्प अभ्यासला, डांग्या खोकला अभ्यासला, लगेच तुमच्या लक्षात येईल. पण जेव्हा तुम्ही आणखी विषाणूजन्य रोग सुद्धा अभ्यासाल आणि नंतर मग आठवण्याचा प्रयत्न कराल, मग तेव्हा खिचडी सुरू होते. याचे रोग त्याच्यात आणि त्याचे रोग याच्यात घुसायला सुरुवात होते. त्यामुळे एखादं शॉर्टकट असलं पाहिजे. आणि आपल्याकडे अत्यंत इंटरेस्टिंग, आता तुम्ही थोडंसं 2-4 वेळेस रिवाईज केलं की तुम्हाला ते सोपं वाटेल. बघा, तुम्ही त्याचा उच्चार काय करायचा आहे? धनु. काय? धनु. धनु हे नाव असतं. ओके. धनु डाकूंचा, डाकू सुद्धा नाव असतं, दरोडेखोर. धनु डाकूंचा, सर्प, सर्प म्हणू आपण त्याला, सर्प कालक्षय झाला. धनु डाकूचा सर्प कालक्षय झाला असं तुम्ही लक्षात घेऊ शकता. बाबा धनु नावाचा एक डाकू होता, त्याच्याकडे साप होता, परंतु तो काय झाला होता? संपलेला आहे. काल म्हणजे कालबाह्य झाला, कालक्षय झाला. धनु डाकूचा सर्प कालक्षय झाला. कोणकोणते आजार, कोणकोणते रोग याच्यामध्ये येत आहेत बघा. धनु, धनीवरून, द वरून धनुर्वात, न्यूवरून न्यूमोनिया, धन्यू, डावरून डांग्या खोकला, कुवरून कुष्ठरोग. धन्यू डाकूचा सर्प, सर्पवरून घटसर्प, क्वालवरून क्वालरा, काय? क्वालवरून क्वालरा. क्षयवरून क्षयरोग, क्षयवरून काय आहे? क्षयरोग आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्ही जर धनु डाकूचा सर्प कालक्षय झाला ही जर ट्रिक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं जीवाणूजन्य रोग जे आहे त्याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होणार नाही. समजून उमजून तर आपल्याला घ्यायचंच आहे, परंतु थोड्याशा अशा जर काही तुम्ही कृत्या वापरायला सुरुवात केली तर मला वाटतं त्याचा जास्त फायदा तुम्हाला होईल. अशाच पद्धतीने आपण विज्ञान शिकत जाणार आहोत. जसं जसं मला वेळ भेटेल, माझे नोट्स कंप्लीट होत जातील, तसे तसे लेक्चर्स मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. तुम्हाला नक्की हे या ठिकाणी समजतंय का ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. याच्यामध्ये स्पीड जास्त पाहिजे, कमी पाहिजे, आणखी याच्यामध्ये प्रश्नांचा समावेश लगेच करायचा का? कारण की आपण प्रश्नांवर वेगळे लेक्चर घेणार आहोत, तेही तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकतात. चला, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, आणि तुम्ही पहिल्यांदाच या चॅनेलला असाल तर सबस्क्राईब करून पुढील नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा, म्हणजे नवीन नवीन मी जे काही लेक्चर्स टाकणार आहे ते तुम्हाला भेटत जातील. चला मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.